पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप शिंदे सेनेसोबत हातमिळवणी ताजी असताना 2 दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी जिजाई निवासस्थानी। जिल्ह्यात राजकीय समीकरणाला बदलाच्या नांदीची खमंग चर्चा। खेड तालुक्यातही आमदार बाबाजी काळे यांच्या भेटीवरून तर्कवितर्क। नाशिक जिल्ह्यातील महिला अत्याचार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा। राज्यात कॅप्टन बाबा उर्फ अशोक खरात यांचं रॅकेट असून याच कॅप्टन बाबाच्या कर्त्या करवित्या रुपाली चाकणकर असल्याचा खळबळजनक दावा। राजगुरुनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप। चाकणकर ताईंना आता सुट्टी नाही, कारण त्यांच्यामुळेच राज्यात अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबाने महिलांवर बलात्कार केलेत आणि त्यांच्यामुळेच सेलिब्रिटी राजकारणी या विकृत बाबाचे भक्त झाल्याचेही केला गौप्यस्फोट। उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कासारवाडी येथील IDTR येथे घेण्यात येणाऱ्या वाहन चाचण्या आता सकाळी 7 वाजता सुरू करण्यात येणार। वाढत्या उन्हामुळे पिंपरी चिंचवड RTO कार्यालयाचा निर्णय। संबंधित नागरिकांनी याची नोंद घेऊन वाहन चालक चाचणीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आवाहन। अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान। तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश। पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतकरी अडचणीत सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश। जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान। तसेच आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्ष बागांनाही या अवकाळी पावसाचा बसला फटका। आळंदी नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या इंद्रायणी स्वच्छता अभियान या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या अभियानात समाजातील विविध स्तरातून नोंदविला जातोय सक्रिय सहभाग। या अभियानात सहकार्य म्हणून स्वर्गीय अंजनाबाई किसनराव दिवाणे यांच्या स्मरणार्थ मनोहर किसनराव दिवाणे आणि गणेश मनोहर दिवाणे यांनी देणगी केली प्रदान। या देणगीमुळे स्वच्छता अभियानास अधिक गती मिळणार असून नदी आणि परिसर स्वच्छतेच्या कामांना बळकटी मिळणार। उघड्यावर कचरा टाकणाऱ्या राम बहादूर परिहार याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तीव्र कार्यवाहीला गती। उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार। विद्युत दिवे आणि CCTV कॅमेरेही तात्काळ बसवण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले स्पष्ट। नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये आणि इतरांनाही कचरा उघड्यावर टाकण्यास मज्जाव करावा। संशयित व्यक्ती आणि संस्थांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने केलं स्पष्ट। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया आणि पहिल्या सर्वसाधारण सभेत रेटवडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे यांच्या रूपाने खेड तालुक्यात महिलांचा आवाज घुमला। जिल्हा परिषदेच्या सभागृहात पहिल्या भाषणात प्रत्येक मतामागे असलेली अपेक्षा, विश्वास आणि प्रेम याची जाणीव ठेवत विकास कामांना प्राधान्य देणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि पारदर्शक परिणामकारक कामकाज करणे हेच माझे ध्येय राहील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे यांनी केला व्यक्त। अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीर धवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची झालेली निवड ही जिल्ह्याच्या विकासाला नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला।
होलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वीचा विद्यार्थी गणेश आबासाहेब जायभाय हा केंद्र शासन पुरस्कृत पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच फेरीत ठरला पात्र। विद्यार्थी गणेश जायभाय याला वर्ग शिक्षिका प्रिया देवरे, मंदाकिनी थिगळे यांचे लाभले मार्गदर्शन। गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी सोनाली झिंजुर्डे, केंद्र प्रमुख मंजुषा पोखरकर, मुख्याध्यापिका अलका ठाकूर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी होले, सर्व सदस्य, शिक्षक वृंद, होलेवाडी ग्रामस्थ आणि पालकांनी केले अभिनंदन।